ज्यांचा पर्सनल इयर 3 आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट जाणार आहे। नवीन मोठं घर पण तुम्ही घेऊ शकता, चांगली लक्झरी गाडी तुम्ही या वर्षी घेऊ शकता। तर तुम्हाला जो लॉस होणार आहे तो होणार नाही, गेन होणार आहे। त्यांना जून पर्यंत भरपूर मेहनत आहे, तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर जावं लागणार आहे। नमस्कार, राम राम, कसे आहात सगळे तुम्ही? पर्सनल इयरची सिरीज आपण सुरू केलेली आहे। आज मी बोलणार आहे पर्सनल इयर 3 आणि पर्सनल इयर 4 बद्दल। पर्सनल इयर काय आहे, कसा काढायचा, जर हे तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या या पूर्ण ऐकून घ्या। शेवटी मी तुम्हाला म्हणणारच आहे की पर्सनल इयर कसा काढायचा आहे हे मी तुम्हाला शिकवणार आहे। पर्सनल इयर 3 म्हणजे C3। आता हे C3 काय आहे तर फर्स्ट C म्हणजे कम्युनिकेशन, म्हणजे तुमचं कम्युनिकेशन हे जे आहे खूप चांगलं होणार आहे। नेक्स्ट C काय आहे तर कनेक्शन्स वाढणार आहेत। आणि तिसरा C म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे। आता या तिघांना जर तुम्ही जॉईन केलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो वर्ष आहे 2025, ज्यांचा पर्सनल इयर 3 आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट जाणार आहे। कनेक्शन्समुळे म्हणा, क्रिएटिव्हिटीमुळे म्हणा किंवा कम्युनिकेशनमुळे म्हणा, मित्रांसोबत तुमचं जे नातं आहे ते खूप चांगलं होणार आहे। तुम्ही स्वतःवर तर खर्च करणारच आहात, मित्रांवर, फॅमिलीवर पण भरपूर खर्च करणार आहात। यावेळेस फिरायला जाणार आहात, नसेल जाणार तर जा, याच्याने तुमचा गुरु स्ट्रॉंग होणार आहे आणि त्याच्याने तुम्हाला नेम फेम मिळणार आहे। जवळपास जा, आजूबाजूला जा, आउट ऑफ इंडिया जायचं असेल तिथेही तुम्ही प्लॅन करू शकता। याच्यानंतरच या क्रिएटिव्हिटीनी आणि ह्या कनेक्शन्सनी तुम्हाला अजून काय होणार तर तुमचा जॉब जे प्रमोशन्स तुम्ही लास्ट इयर जे एक्सपेक्ट करत होता, जो झालेला नाही आहे तो या वर्षी होणार आहे। बिझनेस एक्सपान्शन होणार आहे। जे तुम्ही बऱ्याच दिवसापासून विचार करत होता की काहीतरी मला कोर्स करायचा आहे, डिप्लोमा करायचा आहे किंवा काही नवीन शिकायचं आहे, होम मेकर्स विचार करत आहेत की मला माझं YouTubeवर काहीतरी स्टार्ट करायचं आहे, तर गो अहेड, हा वर्ष तुमच्यासाठी आहे। तुम्ही नक्की स्टार्ट करा, कारण ज्युपिटर म्हणजे मोठं, तुम्हाला माहिती आहे गुरु सगळ्यात मोठा ग्रह एक्सपान्शन करतो। तर तुमचे पूर्ण प्रोफेशनल लाईफ हा एक्सपांड करणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं नेम आणि फेम मध्ये पण एक्सपान्शन होणार आहे। फॅमिलीमध्ये पण तुम्हाला जे एक क्रेडिट मिळेल तो वेगळाच असणार आहे, कारण तुमचं डोकं पण यावेळेस क्रिएटिव्हिटीने भरलेलं असणार आहे। नवीन क्रिएटिव्हिटीज तुम्ही आणणार आहात। होम मेकर आहात तर घराला नवीन प्रकारे सजवण्याचं आपोआपच तुमच्यामध्ये नवनवीन अशा एक आयडियाज येतील आणि त्यामुळे तुम्हाला जो आजपर्यंत तुम्हाला क्रेडिट मिळत नव्हतं ते क्रेडिट मिळायला सुरुवात होणार आहे। आता ते क्रेडिट अजून मिळावं, व्यवस्थित मिळावं किंवा माझं नेम फेम अजून वाढावा, माझं जॉब प्रमोशन झालाच पाहिजे, होणार तर आहेच, नक्कीच होणार आहे। नवीन मोठं घर पण तुम्ही घेऊ शकता, चांगली लक्झरी गाडी तुम्ही या वर्षी घेऊ शकता। यासाठी तुम्हाला काय करायचंय की हे प्रॉपरली झालं पाहिजे, त्यासाठी तुम्ही एकतर केसरचं तिलक किंवा हळदीचं तिलक तुम्ही इथे आणि इथे तुमच्या जिभेवर, इथे आणि इथे दर गुरुवारी लावायला सुरुवात करा। माझ्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांनी लेफ्ट हँड मध्ये पिवळा धागा बांधायला सुरुवात करा आणि सगळ्या पुरुषांनी, जेंट्सनी राईट हँड मध्ये येलो धागा म्हणजे पिवळा धागा गुरुवारी बांधून घ्या। तर याच्याने काय होणार आहे, तुमचा ग्रोथ होईल, एक्सपान्शन होईल, नेम अँड फेम वाढेल। आता आपण बोलूया नंबर 4 वर। ज्यांचा पर्सनल इयर नंबर 4 आलेला आहे त्यांच्यासाठी कोणकोणते कीवर्ड्स आहेत? फर्स्ट आहे फॅमिली, सेकंड आहे प्रॉपर प्लॅनिंग। प्रॉपर प्लॅनिंगनीच तुम्हाला काम करायचं आहे, डिटेल प्लॅनिंग ज्याला म्हणतात ना तसं। आणि कॉन्सन्ट्रेशनने तुम्हाला, म्हणजे असं नाही की एक जस्ट लास्ट मोमेंटवर आपण काहीतरी काम सुरू केलं, हा की चला विदाउट प्लॅनिंग काम घेतला आणि स्टार्ट केलं। शॉर्टकट्स बिलकुल नाही, नो शॉर्टकट्स। ज्यांचा पर्सनल इयर 4 आहे त्यांनी शॉर्टकट्स बिलकुल यूज करायचे नाही आहेत। फॅमिली सोबत जास्तीत जास्त टाइम स्पेंड करायचा आहे, ट्रॅव्हल करा, सोबत खेळा, गप्पा मारा। हे म्हणत नाहीये की कामावर जाऊ नका, कामावरनं आल्यानंतर तुमचा जो काही वेळ आहे तो जास्तीत जास्त फॅमिलीला द्या। याच्याने काय होणार आहे तर तुमचा राहू हा चांगला होणार आहे, स्ट्रॉंग होणार आहे आणि त्याच्याने सडन लॉस न होता सडन गेन्स होतील।
सडन गेन्स कशामध्ये होतील? ऑब्व्हियसली इमोशन्स जे आहेत, एकमेकांबद्दलचे जे वादविवाद होते, मनभेद होते, मतभेद होते, ते कुठेतरी सॉल्व्ह होतील. म्हणजे रिलेशनशिप इश्यूज मध्ये थोडं आपल्याला सॉल्व्ह होताना मिळेल जेव्हा आपण फॅमिलीला जास्तीत जास्त वेळ देऊ. दुसरं मी जसं म्हणाले आहे की कॉन्सन्ट्रेशननी काम करायचं आहे, डिटेलिंग मध्ये काम करायचं आहे, तर तुम्हाला जो लॉस होणार आहे तो होणार नाही, गेन होणार आहे. चांगलं रीडिंग करा. या वर्षी तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या आयडियाज येतील. त्याला प्रॉपरली एक्झिक्यूट करण्यासाठी प्लॅनिंग करा ऑन पेपर. पेपरवर ते प्रॉपरली प्लॅनिंग करा. जे काही आयडियाज आलेल्या आहेत, ब्लॉग लिहायला सुरुवात करा, रीड करा. म्हणजे काय होणार की सक्सेस रेट जी इथे आहे किंवा इथपर्यंतच येणार होतं ते इथपर्यंत जाणार आहे. आणि ते अजून वाढण्यासाठी मी रेमेडीज तुम्हाला सांगणार आहे. फक्त थोडंसं पेशन्स ठेवा. तर आता परत बोलूया की काय करायचं आहे. अजून तुम्हाला रीडिंग करायचं आहे. आयडियाज ज्या ज्या येणार आहेत, ब्रिलियंट आयडियाज ज्या येणार आहेत त्या लिहून ठेवायच्या आहेत, त्याच्यावर वर्क करायचं आहे. आणि तुम्हाला अजून एक काम करायचं आहे की नेक्स्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांच्यासोबत खेळायचं आहे. किती मस्त मजा आहे ना की खेळायचं पण आहे आणि त्याच्याने आपल्याला फायदा पण होणार आहे. तर तुम्हाला खेळायचंच आहे. काही खेळू शकता आपण, त्यांना जे आवडेल ते खेळू शकता. आता तुम्ही म्हणाल आमच्या घरात कोणी लहान मूल नाही आहे, आम्ही कोणासोबत खेळणार आहे. तर तुम्ही प्ले एरियामध्ये जा, म्हणजे गार्डन वगैरे मध्ये जा. त्या मुलांमध्ये, म्हणजे असं म्हणत नाही की लोकांची मुलं आणा आणि त्यांच्यासोबत खेळा, तसं नाही. म्हणजे तुमचा सहवास त्यांच्यासोबत झाला पाहिजे. याच्यानं तुम्हाला अजून एक काम करायचं आहे. तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळा घालू शकता किंवा पंचमुखी रुद्राक्ष घालू शकता की ज्याच्याने जो सडन लॉस होणार होता, सडन लॉस न होता आपल्याला सडन गेन होईल. आता हा गेन आपल्याला कधीपर्यंत मिळणार आहे? तर जून पर्यंत भरपूर मेहनत आहे. ज्यांचा पर्सनल इयर 4 आहे त्यांना जून पर्यंत भरपूर मेहनत आहे. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर जावं लागणार आहे. खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. परफेक्ट प्लॅनिंग करून शॉर्टकट यूज करायचं नाही आहे. तर तुम्हाला जून नंतर भरपूर सक्सेस रेट जो आहे तो असा जाणार आहे. तुमचा सक्सेसचा ग्राफ हा खूप उंचावणार आहे. त्याच्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष तुम्ही घालू शकता, गळ्यामध्ये तुळशीची माळा घालू शकता. आता आपण, मी जसं म्हणाले होते, तुम्हाला प्रॉमिस केला होता की लास्टला मी तुम्हाला सांगणार आहे की पर्सनल इयर कसा काढायचा आहे. तर पर्सनल इयर काढण्यासाठी काय लागणार आहे? एकदम इझी कॅल्क्युलेशन आहे. पेन पेपर घेऊन घ्या. पेन पेपर खूप काही डिफिकल्ट नाही आहे, डोंट वरी. फक्त तुम्हाला तुमची बर्थ डेट पाहिजे, तुमची जन्म तारीख, तुमचा जन्माचा महिना. जन्म तारीख 25 आहे, लिहा 2 अधिक 5. त्याच्यानंतर जर जन्माचा महिना तुमचा 11 असेल तर लिहा अधिक 1, परत 1. आता 2025चाच मला काढायचा आहे की माझा पर्सनल इयर काय आहे. तर 2025 नाही लिहायचंय, फक्त 25 लिहायचंय. म्हणजे 2 अधिक 5. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की तुमचा हा जो 25 नोव्हेंबर आपण ही जी डेट घेतलेली आहे हा कोणत्या दिवशी येतो आहे, याचा दिवस कोणता आहे. जर सोमवार असेल तर 2 ऍड करा, बुधवार असेल तर 5 ऍड करा, शुक्रवार असेल तर 6 ऍड करा, शनिवार असेल तर 8 ऍड करा. याप्रमाणे पूर्ण तुम्हाला ऍडिशन करायची आहे, बेरीज करायची आहे आणि ती 1 डिजिट मध्ये आणायची. आता 1 डिजिट मध्ये आणायची म्हणजे काय? जर तुमची पूर्ण टोटल 39 आली किंवा 42 आली तर या 42 ला पण आपल्याला ऍड करायचं आहे. 42 म्हणजे 42, म्हणजे 4 अधिक 2 बरोबर येईल 6. काल आता 75 आली तर काय करणार? तर 7 अधिक 5 12 आले. 12ला परत तुम्हाला 1 अधिक 2 3 करायचं आहे. म्हणजे तुमचा पर्सनल इयर येईल 3. आय होप तुम्हाला हे सगळं कळालं असेल, क्लिअर झालं असेल. परत एकदा बघा, रिपीट पूर्ण बघा, आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. जर त्यांचा पर्सनल इयर 3 येत असेल, 4 येत असेल तर त्यांना याचा खूप फायदा होणार आहे. मला कमेंट करा की तुम्हाला अजून काय माझ्याकडनं कशावर माहिती हवी आहे. तुमचे प्रश्न टाका, मी नक्कीच त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.